नमस्कार. जय शिवराय. आज आपल्याला या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रित केलं. आमच्या एका फोनवर तुम्ही सर्वजण आलात. प्रथमतः मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि ही पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर गेली 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिलेली आहे. ती चळवळ म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण. आणि आरक्षणावरती मनोज जरांगे यांनी मोर्चे आंदोलने केले, उपोषण करतात. समाजाचे अनेक दिवसापासूनचे प्रलंबित प्रश्न आहे, समाजामध्ये असंतोष आहे. खरोखरच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. या भावनेतून समाजसुद्धा एकवटून आपल्या प्रश्नांना कुणीतरी वाचा फोडतंय, कुणीतरी भांडतंय. या भावनेतून समाज पूर्णपणे त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरला. खरं तर यांच्या मोर्चाच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्राने 56 मोर्चे पाहिलेत. ना नेता ना कोणी कार्यकर्ता स्वयंस्फूर्तीने मराठा समाज रस्त्यावर उतरला. शांततेच्या मार्गाने त्यांनी अनेक प्रश्न, लाखोच्या संख्येचे मोर्चाचा उपस्थित राहून प्रश्न मांडले. परंतु कुठेही थोडाही गालबोट लागलं नाही किंवा कोणी कोणाच्या संदर्भात द्वेष तयार केला नाही. परंतु मराठ्यांचं नेतृत्व स्वीकारून मनोज जरांगे यांनी जो समाजाचा प्रश्न मांडण्याला सुरुवात केली, समाजही भावनिक होऊन आपल्याला काहीतरी मिळतं या प्रामाणिक भावनेने समाजाने स्वतःचा तन मन धन देऊन त्या मोर्चात सहभाग नोंदवला. परंतु उशिरा का होईना समाजाला ज्या आरक्षणाची गरज होती, आजही आमच्या मराठा समाजामध्ये अतिशय गरीब लोक आहेत. खरोखर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. ओबीसी समाजात असून SC NT VJNT सर्व समाजामध्ये इतर समाजाला जे आरक्षण आहे त्यांच्यात सुद्धा प्रचंड गरिबीचं प्रमाण आहे. या भावनेतून लोकांनी मागणी केली. सरकारनं 10% आरक्षण दिलं. त्यांच्या ज्या भावना होता, ओबीसी समाजातून आम्हाला आरक्षण मिळावं, कुणबी नोंदी ज्यांच्या असतील त्यांना ओबीसीत घ्यावं. खरं तर हा प्रश्न मुळात आमच्या दृष्टीनं चुकीचा आहे. आम्हाला स्वतंत्रच आरक्षण हवं. आम्हाला स्वतंत्र आरक्षणातून जे लाभ मिळतील ते आम्हाला जास्त महत्त्वाचे. ओबीसीतून आरक्षण मध्ये आम्हाला घ्यायचं, कुणबी नोंदी असतील द्यायचं, आणि त्याचा ज्यांच्या नोंदी असतील त्यांना तुम्ही आरक्षण द्या असं जे मागणी करतात. मुळातच मराठा समाजातल्या 70% लोकांनी आज पूर्वीच कुणबीचे दाखले काढलेले आहेत. त्यांनी नोंदी केलेल्या आहेत. ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना मी स्वतः सुद्धा कुणबीचा लाभ घेतलेला आहे, दाखला काढलेले, माझी मुलांचा काढलेला आहे. माझी मुलं आजही बी कॉलेजमध्ये शिकतात ते ओबीसीच्या नोंदीवरच शिकतात. म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले मिळतातच. याच्यात जरांगे पाटलांनी ती मागणी केली त्याच्यातून मिळते असं कुठलाही भाग नाहीये. त्याच्यात त्यांनी समाजाची दिशाभूल करण्यास सगळे सोयऱ्यांची व्याख्या नक्की काय आहे, सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जरांगेंचे मत काय आहे हे जरांगेंनी कधीच सांगितलं नाही. सगळे सोयरे कोणाला म्हणायचे? आजही कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे, ज्यांच्या नाव आजोबाच्या नाव कुणबीची नोंद असेल त्याच्या जेवढे मुलं असतील, त्याच्या मुली असतील, विवाहित झालेल्या मुली जरी असल्या तर त्यांचा सुद्धा कुणबीचे दाखले मिळतात. माझ्या आजोबाच्या नाव कुणबीचे नोंद आहे, माझ्या वडिलांना मिळतोय, माझ्या मावळणींना मिळतोय. माझ्या वडिलांच्या आम्ही जे अपत्य, मी 2 भाऊ 2 बहिणी, माझ्या विवाहित बहिणी, त्यांना सुद्धा कुणबीचा दाखला वडिलांच्या नोंदीच्या आधारावर मिळतो. हे आजही मिळतंय. मग याच्यापेक्षा त्यांची सगळे सोयऱ्याची व्याख्या कोणती? असं तर काय होऊ शकत नाही ना. एखाद्या समाजातल्या माणसानं इंटरकास्ट मॅरेज केलं आणि मी मराठा आहे म्हणून इंटरकास्ट केली, त्यांच्याही सगळे माझ्या कुणबीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना मिळावा अशी काही त्यांची मागणी आहे का? त्यांच्या मागणीतलं सुस्पष्टता कुठलीच प्रकारे येत नाही, ते स्पष्ट बोलती नाही. अनेक मोर्चे अनेक आंदोलनं केली, वेळोवेळी त्यांची दिशा बदलत गेली, भूमिका बदलत गेली. कधी मराठावाड्यापुरतच कुणबी घ्या, नंतर महाराष्ट्रात आले, अनेक वेगवेगळ्या भूमिका, नंतर सगळे सोयरे लोणावळ्यापर्यंत गेले, मोर्चा काढला, तिथे आधी सूचना आली.
अधिसूचनेमध्ये काय लिखाण होतं काय नाही तुम्ही महाराष्ट्राला कधी सांगितलं नाही, मराठ्यांना कधी सांगितलं नाही. तुम्ही आंदोलन स्थगित केलं आणि त्यावेळेस सरकारनं भूमिका घेतली होती का 20 नोव्हेंबरला आम्ही विशेष अधिवेशन बोलू. मग विशेष अधिवेशन बोलीसपर्यंत यांनी परत आंदोलनाचा मार्ग, उपोषणाचा मार्ग अवलंबायची काही गरज नव्हती. सरकारला वेळ दिला होता ना. तुम्ही पाहायचं होतं सरकार काय भूमिका घेते, काय करते, देतं का नाही देतं. या सगळ्या भूमिका, या कायदेशीर प्रोसिजर आहे, ही प्रक्रिया पूर्ण पार पडेपर्यंत त्यांनी संयम ठेवावा लागत होता. परंतु ते कुठल्याही परिस्थितीत नाही. त्यांच्या दृष्टीनं आज हे देशात मध्ये कायदा ही नाही. जरांगे पाटील म्हणीन तोच कायदा, तेच खरं, तेच भूमिका. त्यांनी जर सकाळी म्हटलं तर आम्हाला संध्याकाळपर्यंत पाहिजे, नाही दिली तर ती आरेरावीची भाषा, हुकुमशाहीची भाषा. अरे ह्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मराठ्यांचा तू गृहीत धरू नको, मराठ्यांचा तू बाप होऊ नको. मराठ्यांचा एकच बाप आहे, शिवाजीराजे महाराज. आणि महाराजांचा फोटो तू पाठीमागं लावून खाली उपोषणाला बसतो. महाराजांचा एकही गुण तुझ्या अंगात आहे का? महाराजांनी 18 पगड जातीच्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना सामावून घेऊन रयतेचं राज्य केलं. कधी ते राजे होते, परंतु त्यांनी दहशत, दादागिरी, हुकुमशाहीचं केलं नाही. कुणालाही आरवाच्या भाषेत, शिवराळ भाषेत असं बोललं नाही. आणि तुम्ही माणसांची इज्जत ठेवत नाही, संयम ठेवत नाही, पदाची गरिमा ठेवत नाही. व्यक्तिद्वेषानं तुम्ही एखाद्या वेळेस पिछाडलेला असता, परंतु जो व्यक्ती या संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेले, त्या पदाचा आदर ठेवून तरी त्या व्यक्तीची तुम्ही चांगलं बोला ना, चांगले आदर बोला ना. मुळात या माणसाला कायदेशीर ज्ञान नाही, याला ज्युडिशियल कळत नाही, संविधान कळत नाही, बोलण्याचं तालतंत्र नाही, कुठल्याच प्रकारचं नाही. अचानकपणे जसं एका रात्रीत भूछत्र उगवतं असे पद्धतीने ते नेतृत्व तयार झालं. परंतु लोकांची भूमिका मोठी होती, लोकांची प्रश्न मोठा होता, म्हणून लोक संयमानं शांततेने उतरत होते. त्यांच्या बळाचा वापर करून तुम्ही या देशामध्ये, या राज्यामध्ये दहशत निर्माण करू शकत नाही. आम्ही सुद्धा 96 कोळी मराठा आहोत. ही मराठ्यांची संस्कृती नाही दादागिरी करायची, दहशत करायची, कसे देत नाही, कोण देत नाही, पाहतो, हे करतो ते करतो. माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, आम्हाला सरकारने 10% आरक्षण दिले. खरं तर जरांगे पाटलांच्या या आडदांड भूमिकेमुळे आम्ही 16% आरक्षणाचे पात्र असताना 10% आलोय. कुणबीच्या नोंदींच्या त्यांनी घाट घातला, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मराठ्याचा लाभ मिळणार नाही. अशा अनेक प्रकारची दिशाभूल करून समाजाची दिशाभूल करतात. हेही सगळं असून सुद्धा समाजासाठी भांडतात, म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा आदर केला, सन्मान केला. परंतु त्यांनी आता त्यांची पातळी सोडायला सुरुवात केली. मुळात मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण लागतंय ही भूमिकाच त्यांनी कधी समाजाला मांडली नाही. मुळात मराठ्यांना कधी विचारलं नाही, स्वतःच उठले आणि कुणबीतून आरक्षण द्या, कुणबीतून आरक्षण द्या. या सगळ्यामध्ये कुठंतरी वेगळा वास येतोय. माझी तर त्यांना विनंती आहे, तुम्ही मराठ्यासाठी भांडले, आम्ही तुमचा पूर्ण सन्मान करतो, आदर करतो, परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळा वास येतोय. हा वेगळा वास जर नसेल तर मी एक मराठा म्हणून मागणी करतो, तुम्ही तुमची स्वतःची नार्को टेस्ट करण्याची परवानगी द्या आणि खरं काय दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ जाऊ द्या. आणि हे जर तुम्ही करत नसन तर या पुढच्या काळामध्ये तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत, बोलण्याची भाषा, संयम जर सोडला तर मराठा सुद्धा असं अविचारी वागण्याचं कधीच समर्थन करणार नाही. लोकशाही पद्धत आहे, लोकशाहीचं राज्य आहे, इथं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ तुम्ही कोणालाही बोलू शकता, काही बोलू शकता आणि तुमच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही असं कधी होणार नाही. फक्त आम्ही संवैधानिक भाषेत बोलू, वैचारिक भाषेत बोलू. आम्ही आमची पातळी सोडणार नाही. शिवीगाळ तर आम्हालाही खूप करता येते, परंतु ते आमचे संस्कार नाही, ते आमचे विचार नाही. ते संस्कार, ते विचार, ती पातळी ओलांडण्याची मराठा समाजावर जरांगे पाटलांनी येऊन देऊ नये. तुमचा लढा चाललाय तर तुम्ही योग्य पद्धतीने संवेदनशील मार्गाने करावा. खरं तर ही मागणी घेऊन ते जेव्हा रस्त्यावर उतरले, मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, आमच्यासारख्यांचे अनेक प्रश्न आहेत. मी एकटाच नाही, असे अनेक मराठी. पण बोलायचं कोणी? सध्या लोक मराठ्यांच्या दृष्टीनं तो एक फार मोठा त्या स्वतःच्या नेता नाही झालाय. त्याच्या विरुद्ध कोणी बोललं का लगेच आपल्याला काहीतरी दहशत निर्माण होईल, आपल्या जीविताला धोका होईल.
अशा पद्धतीने लोक दडपणाखाली आहेत. परंतु त्यांनी त्यांचं स्वतःचं हसू करून घेऊ नये. लोकांनी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलंय. हा समाज तुम्ही जर अशा हुकुमशाही पद्धतीने वागायला लागले तर तो समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे, आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण सरकारनं आम्हाला दिलंय. ते कायदेशीर टिकण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार काय करायचं ते करील. जरांगे पाटलांनी लगेच न्यायाधीश होऊ नये आणि आरक्षणाचं असं होईन तसं होईन इतके कायदेपंडित त्यांनी होऊ नये. आणि या पुढच्या काळामध्ये कोणाच्याही बद्दल अर्वाच्य भाषेत त्यांनी बोलू नये. बोलता हे सर्वांना येतं. ज्या गावच्या बाबळे त्याच गावच्या बोरी. आम्ही सुद्धा मराठी आहोत. 96 कोळी. तुम्ही कोणाच्या एखाद्याच्या जातीवर बोलू शकता. अल्पसंख्याक असले म्हणून त्यांना टार्गेट करू शकता. म्हणून आम्ही मराठी ते सहन करणार नाही. आमची संस्कृती आहे कोणावर अन्याय करायचा नाही, कोणावर अत्याचार करायचा नाही. कोणी करत असन तो मराठा जरी असला तर त्याचा अन्याय आम्ही चालू देणार नाही. महाराजांनी सुद्धा हेच सांगितलंय. सर्वांना बरोबर घेऊन चालायचं. समतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. रयतेसाठी लढणाऱ्याचे साथ द्यायची. परंतु तो जर हुकुमशहा बनत असेल तर त्याची नांगी ठेचण्याचं सुद्धा वेळेला काम करावं लागेल आणि ते काम या पुढच्या काळात आम्ही करू. मी स्वतः सुद्धा, मला सामाजिक कार्याचा वारसा आहे. मी अनेक प्रश्नांवर तालुक्यामध्ये मोर्चे केलेले, आंदोलने केलेले. 2 पावलं कायद्याचे ज्ञानाचा अभ्यास ठेवून लोकांच्या प्रश्नासाठी वेळेला मी 1 महिना येरवड्याच्या जेलमध्ये सुद्धा गेलेलो आहे. तेव्हा जरांगे पाटीलांच्या बद्दल मला बोलताना मी संयम ठेवून बोलतोय. माझ्या मनामध्ये आजही मी त्यांच्याबद्दल आदर आहे का समाजासाठी बांधतात. परंतु समाज तुमच्या दावणीला बांधलेला नाही. समाजाला तुम्ही गृहीत धरू नये का तुम्ही समाजाच्या आडून कोणावर दादागिरी करणार, दहशत करणार हे खपवून घेतलं जाणार नाही. माझी खूप मागण्या आहेत त्यांच्या वर्तनाच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत. अनेक मनामध्ये शंका आहेत. पण यथा अवकाश त्यांनी त्यांची भाषा व त्यांची पद्धत ते बदललं नाही तर मी सुद्धा स्वतः रस्त्यावर उतरेन, संघटित करीन, समाजात जागृती करीन. खरोखर हा माणूस समाजाच्यासाठी महत्वाचा आहे का समाजामध्ये विषमता तयार करून राहिला, 2-2 समाजामध्ये वाद निर्माण तयार करून या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल, अराजकता कशी माजल, हिंसाचार कसा होईल याचा त्याच्या पाठीमाग हेतू की काय अशी मनात शंका येते. कारण सरकारनं 10% आरक्षण दिलंय. त्यांचा जो कुणबीचा सगळ्या सोयऱ्यांचा जो काय प्रश्न आहे याच्यावर सरकार काम करतंय. तरी हा माणूस बेफान होऊन नुसता रस्त्यावर उतरतो, दहशत तयार करतो. याचा अर्थ मुळात याच्यामध्ये याला त्या प्रश्नाचं घेणं नाही, याला फक्त हुकुमशहा बनायचंय. आणि मी कसा सरकारला किंवा जनतेला कोणाला वेठीस धरू शकतो, कसा नम्र करून माझ्या पायाशी लोटांगण घालायला लावतो हे त्याला दाखवून द्यायचंय. आणि अशा पद्धतीने जर त्याचं चालणार असेल तर हा महाराष्ट्र आहे. मी तर खरं सांगतो, मी एक मराठा आहे. माझ्या मनामध्ये काही शंका आहेत. तुम्ही निरपेक्षपणाने जर लोकांचे काम करतात, लोकांसाठी भांडतात, तर जे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न तयार होऊ राहिलेत का हा माणूस एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, इतकं असं काही त्याचं लवाजमा चालू झालाय, सगळं काही एकदम राजेशाही थाटामध्ये चालू झाले आणि वेगवेगळ्या पद्धती भूमिका बोलतो तो. याला कुठलाच कोणाचा सपोर्ट जर नाही असं जर म्हणून राहिला, इतकं जर स्वच्छ असेल तर त्यांनी नार्को चाचणी करावा, त्यांची नार्को चाचणी करावा ही माझी मागणी आहे. आणि नसन ते करीत तर एक मराठा माणूस म्हणून मला त्यांच्या ह्या भूमिकेत संशय येतोय. म्हणून उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नये. आणि तुम्ही खरोखर मराठ्याचे हितचिंतक असाल, मराठ्यांच्या प्रश्नावर तुम्ही भांडणारे जर असन, मराठ्यांवर अन्याय अत्याचार होतोय असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही मायबाप लेकर मराठे करता, तर एक मराठ्याचा माणूस तुमच्या एक साध्या भूमिकेची मागणी करतोय. तुम्ही निरपेक्षपणाने ती भूमिका जर स्वीकारा आणि तुमची नार्को चाचणी करायला द्या. मला उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नका. तुम्ही सरळ मार्गाने सरळ पद्धतीने जर समाजाच्या प्रश्न चालण्यासाठी भांडणार असेल तर आम्ही संयम धरू. पण तुम्ही जर संयमाची भाषा सोडली तर आम्हाला सुद्धा तशाच पद्धतीनं तुमचा संघर्ष करावा लागेल.
कोणावर तुम्ही दहशत करू शकत नाही. तुम्ही मंत्री, मुख्यमंत्री कुणाचाच तुम्ही लवाजमा ठेवत नाही, म्हणजे याचा अर्थ काय? ही कुठली पद्धत? अरे तुम्ही माणूस एखाद्या जातीचा का असू शकतो, कोणी कोणत्या जातीत जन्माला यावं, माणसाचा दोष नाही, व्यक्ती दोष त्याचा तुम्ही करू शकता, व्यक्ती म्हणून करू शकता, परंतु ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे त्या पदाचा गरिमा ठेवा. मा मा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, आमदार खासदार या असतील, हे कुठल्या समाजाचे असू दे, पण ते जनतेचे, ते पदाचा तुम्ही गरिमा ठेवा आणि मग त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमची भाषा बोलण्याची वापरा. ते काय तुमच्या घरचे सालगडी नाहीत कोणी. जसं तुम्ही मराठ्यांना गृहीत धरून काही भाषा बोलायला लागलेत, म्हणजे आम्ही मराठे तुमच्या घरचे गडी नाही, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो. आणि पुढच्या काळखंडामध्ये समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही भांडा, परंतु त्याची पातळी सोडू नका, एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. अन्यथा आमची इच्छा नसताना सुद्धा एक मराठ्याच्या विरोधात उतरायला लावू नका. ओबीसी मराठ्याचा संघर्ष वाढवू नका, किंवा अनेक इतर जाती धर्मामध्ये सगळे लोक गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने एकत्रित राहतात. असंच हा सलोख्याचा वातावरण महाराष्ट्रामध्ये राहू द्या. आणि वरिष्ठ नेत्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती, कुणी असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर तुम्ही चिकलफेक करू नका, तुमची पातळी तुम्ही सोडू नका, अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बांधवांनो, गेल्या 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनातनं अंतिम पातळी गाठली आणि आदरणीय जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि त्याला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाला यश मिळून मराठा समाजाला 10% टिकणारं आरक्षण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार यांच्या प्रयत्नानं ते आरक्षण 20 तारखेला 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलून ते अधिवेशन मिळालं. 15 फेब्रुवारीला ते अधिवेशन घ्यायचा असा शब्द जरांगे पाटलांना दिला होता आणि म्हणून त्यांनी 15ला ते अधिवेशन झालं नाही, डिक्लेअर केलं नाही, म्हणून त्यांनी लवकरच उपोषण सुरू केलं होतं. पण टिकणारं आरक्षण देत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, का मागासवर्गीय विकास मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे, तो अहवाल शासनाला प्राप्त झाला नव्हता, म्हणून ते अधिवेशन 5 दिवस पुढे गेलं. पण तोपर्यंतही आदरणीय जरांगे पाटलांनी काही दम काढला नाही आणि परिणामी उपोषण सुरू केलं. शासनानं 10% मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं. ज्या पूर्वी सुप्रीम कोर्टात ज्या आरक्षणाची केस सरकार हारलं होतं, त्याच्यात ज्या त्रुटी मान्य सुप्रीम कोर्टाने काढल्या होत्या, त्या सगळ्या त्रुटींची पूर्तता करून हा आरक्षणाचा निर्णय झाला. आणि दुसरी गोष्ट अशी का सगळ्या सोयऱ्यांचा अधिनियम शासनाने काढला, तर त्याची कुठलाही अधिनियम काढीत असताना त्याच्यावर हरकती मागाव्या लागतात आणि याच्यावर 6 लाख हरकती आल्या. 16 तारखेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 3 दिवसात त्याच्या स्क्रुटिनी करून त्याचे मुद्दे काढून 20 तारखेचं अधिवेशन घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती, कारण जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्याच वेळी 6 लाख आलेल्या हरकतींवर लगेचच 4 दिवसात निर्णय होणं ही काही एवढी साधी सोपी गोष्ट नाही, त्याच्याकरता वेळ लागणार आहे. आणि घिसाडघाईनं जर तो निर्णय घेतला, कॅबिनेटमध्ये मंजुरी करून ते जर दिलं, तर उद्या न्यायालयात ती सगळ्या सोयऱ्यांची प्रक्रिया सुद्धा टिकणार नाही. याचा सर्वार्थानं विचार करून शासनानं सगळ्या सोयऱ्यांचा जो त्याच्यात हरकती त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. पण आदरणीय जरांगे पाटलांनी गेले 2-3 दिवस झाले त्यांचा संयम सुटल्यासारखं झालं, का त्यांनी मागच्याच वेळी 8-10 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं आईवरून शिवी दिली. काल तर त्यांनी वेगळा डान्स करायला सुरुवात केली. मी चाललो सागर बंगल्यावर. सागर बंगला ही शासकीय मालमत्ता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का त्यांना अडचण फडणवीस साहेबांची. आदरणीय फडणवीस साहेब ज्यावेळी 14 ते 19 या काळात मुख्यमंत्री होते, त्यावेळी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला पहिलं आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं. ते मुंबई हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात ती केस गेल्याच्या नंतर सरकार गेल्यामुळं ते आरक्षण पुढच्या महाविकास आघाडीच्या सरकारला टिकवता आलं नाही. पण या सगळ्याचा दोष त्यांनी फडणवीसांवर दिला. दुसरी गोष्ट, त्यांनी कालचं जे त्यांचं भाषण आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की सगळे पक्ष फडणवीसांनी फोडले. आदरणीय जरांगे पाटलांचा काहीतरी गैरसमज झाला आहे का या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याची परंपरा फार जुनी आहे. पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणांच्या, वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आदरणीय पवार साहेबांनी मिळवलं. त्याच्यानंतर त्यांनी छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, राणेसाहेब असतील यांच्या रूपाने शिवसेना फोडली, शेका पक्ष फोडला, अण्णा डांगेंच्या रूपाने भाजपाही फोडली, काँग्रेस तर ते स्वतःच काँग्रेसमधून 2 वेळा फुटून बाहेर आले. सगळे पक्ष फोडण्याचं पुण्य आदरणीय पवार साहेबांनी यापूर्वीच केलं. त्याच्यामुळं महाराष्ट्रातला खरा पक्ष फोड्या कोण जर असेल
तर 40 वर्षानंतर काल ज्यांना रायगडाची आठवण झाली ते आदरणीय पवार साहेब आहेत खऱ्या अर्थानं. म्हणजे आणि ज्यावेळी जरांगे पाटील फडणवीसांच्या या पक्षफोडीच्या बाबत बोलत होते त्यावेळी निश्चितपणाने एक गोष्ट जाणवली का आता या मराठा आंदोलनावर कुठेतरी राजकारणाचा वास लागायला लागलाय. एकनाथ शिंदे साहेबांना शिव्या देणं, फडणवीस साहेबांना पक्ष फोडणारा म्हणणं. आजपर्यंत ज्यावेळी ही बाकीची लोक गेल्यानंतर जरांगे पाटील त्यांच्याशी बोलायला तयार होत नाहीत. पवार साहेबांना मात्र त्यांनी व्यासपीठ मोकळं करून दिलं होतं. तरी आम्ही मराठा आंदोलनाला राजकीय वास लागू नये म्हणून कार्यकर्त्यांनी समजुतीने घेऊन का मराठा आरक्षण हे झालं पाहिजे याच्याकरता अनेक ठिकाणी कमीपणाची भूमिका आम्ही घेतली. म्हणजे याचा अर्थ असा नाही का यांनी काही बोलायचं आणि ते कार्यकर्त्यांनी ऐकून घ्यायचं. ज्यावेळी शिंदेसाहेब सकारात्मक दृष्टीने काम करतात त्यावेळी आदरणीय जरांगे पाटलांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. राहिला विषय सागर बंगल्यावर जाण्याचा. सागर बंगला ही काय फडणवीस साहेबांची खाजगी मालमत्ता नाही, ते सरकारी जागा आहे आणि सरकारी जागेत जाण्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून जरांगे पाटलांना अधिकार आहे. पण तिथे किती लोक बसतील, किती लोक मावतील, एवढे लोक घेऊन गेले तर शासन त्यांचं स्वागत करेल. जादा गर्दी झाली तर पोलीस विभाग, गृह खाते त्यांच्या पद्धतीने कारवाई करील. पण सगळ्या सोयऱ्यांचा GRचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रात विनाकारण अशांततेचं वातावरण त्यांनी निर्माण करू नये. आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशी ते वाशीवरून परत आले, शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांचा आदेश आणि मराठा आरक्षणाचा शब्द दिल्यानंतर ज्यावेळी जरांगे पाटील परत आले त्यावेळी त्यांचा पुढचा हेतू स्पष्ट होता. सरकार देणारच नाही म्हणून त्यांचं आंदोलन चालू होतं. दिलं, आता पुढं काय? मग त्यांनी लगेच सांगितलं का मी आता पुढे धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या करता आंदोलन सुरू करणार आहे. म्हणजे जरांगे पाटलांना नेमके आरक्षण पाहिजे, महाराष्ट्रात अशांतता पाहिजे का काय पाहिजे, एकदा त्यांनी त्यांचं टायटल क्लिअर केलं पाहिजे. आम्हाला निश्चितपणाने त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी घेतलेल्या आततायी भूमिकेमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं. पण त्याच्यात फक्त त्यांनी दिलं, त्यांनी मागितलं म्हणूनच मिळालं असं नाही. त्याच्याकरता मराठा समाजाला बऱ्याच खस्ता खावा लागला. याच्यापूर्वी नेतृत्वहीन 56-57 मोर्चे झाले आणि नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे ते मोर्चे नेतृत्वहीन झाले. परिणामी त्यांना पाहिजे तसं यश आलं नाही. नंतर जरांगे पाटलांनी नेतृत्व केलं, आम्ही त्यांचा आदरच केला. पण आता त्यांनी थोडा संयमित भाषेनं आणि मराठा समाजापुरतंच मर्यादित राहून हे काम केलं पाहिजे. 10% आरक्षण त्यांना मान्य नाही ही गोष्ट एकदम चुकीची आहे. कारण एकूण मराठा समाजाची या महाराष्ट्रातली लोकसंख्या 33%, त्यातले 16% मूळ कुणबीच आहेत. ते मंडल आयोगात आहेच आहेत. त्यांच्या दाखल्यांचे शिंदे कमिटी अद्यापही काम करते. ज्यांच्या दाखल्यांच्या अपूर्तता आहे त्या पूर्त्या करून शासन देणारच. आणि उर्वरित 17% लोकसंख्येला 10% आरक्षण शासनाने दिलं. मी परवा दिवशी सुद्धा सांगितलं का माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचं आम्ही मनापासून आभार मानतो का त्यांनी आम्हाला अनेक दिवसांचा 40 वर्षाच्या प्रलंबित मुद्द्याला न्याय दिला. त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जरांगे पाटलांनी आततायी भूमिका सोडली तर निश्चितपणाने तेही अभिनंदनास पात्र आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल आमच्या मनात अजिबात पूर्वग्रह दूषित हेतू नाही. पण त्यांनीच शासनातल्या आदरणीय मंत्री महोदयांबद्दलचा पूर्वग्रह दूषित हेतू साफ करावा एवढीच त्यांना आणि परमेश्वराला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.